नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। अर्थात बेधडकमध्ये आज आपण शिवसेनेच्या वचननाम्यावरती चर्चा करणार आहोत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आता भाषण आपण ऐकलेलं आहे। जे बोलतो ते करून दाखवतो अशी शिवसेनेची टॅगलाईन सुद्धा आहे सेनेच्या वचननाम्याची। 2012 सालचा जी पुस्तिकेच्या मार्फत वचननामा त्यांनी आणला होता आणि 2017 सालचा वचननामा, यात काही फारसा फरक दिसत नाहीये। किमान या वचननाम्यामध्ये शब्दांची मांडणी बदलली असली तरी वचनं मात्र तीच आहेत। दोन वचननाम्यातील या तोचपणा मुंबईकरांच्या लक्षात आला असेल। पाहूयात सेनेचा न बदललेला वचननामा। साहजिकच आहे, काही गोष्टी तुम्हाला वाटतील की त्या गेल्या वचननाम्यातही होत्या, जसं गारगाई पिंजाळचा विषय आहे, देवनारचं डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे। गेल्या वचननाम्याप्रमाणे मुंबईत जर रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं असेल तर यंदा शिवसेनेला खड्डेमुक्त रस्ते करू असं का म्हणावं लागतंय। रस्ते काँक्रीटचे असताना त्यावर जर 5 वर्षात खड्डे पडत असतील तर ते रस्ते बांधणाऱ्यांवर कारवाईचं काय झालं? गेल्या 10 वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न मात्र प्रलंबित का ठेवला होता? गेल्या 10 वर्षांपासून मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं आश्वासन दिलं जात आहे, पण अजूनही मुंबईला 24 तास पाणी मिळत नाही हे वास्तव आहे। वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार पाण्याचं नियोजन का केलं गेलं नाही हाही प्रश्न आहे। 24 तास पाणी देण्याचं दिवा स्वप्न आपण कशासाठी दाखवतोय? 2005च्या महापुरानंतर मुंबईत पाणी थांबणं अजूनही कमी झालं नाही। नालेसफाई बरोबर पंपिंग स्टेशन उभारले गेले, त्यातून मुंबईकरांना कुठे दिलासा मिळाला? गेल्या पावसाळ्यातही मुंबईत पाणी शिरलंच की पावसात लोकल अडकल्या होत्याच ना। चेंबूर मानखुर्द इथल्या देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। गेल्या निवडणुकीत प्रदूषण मुक्त मुंबई करू असं वचन सेनेनं दिलं होतं। आता त्यावर कचरा विघटन प्रकल्प उभारू असं शिवसेना म्हणते, पण कचऱ्याचा प्रश्न जैसे थेच आहे। नवीन रुग्णालय आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यावर शिवसेना भर देते खरी, पण अनेक हॉस्पिटल्समध्ये चांगले डॉक्टर्स नाहीयेत। बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल सुविधेअभावी लोकांना मदतच करू शकत नाहीये हे वास्तव आहे। वर्षानुवर्ष निवडणुकीच्या तोंडावर त्याच घोषणांचा पाऊस पाडणारी शिवसेना वचनपूर्ती करताना मात्र पाहायला दिसत नाहीये। त्यामुळे कोणत्याही वर्षातला वचननामा काढा, वचन तीच, शब्द मात्र वेगवेगळे अशी परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। अर्थात आपण चर्चा याच मुद्द्याच्या अवतीभोवती करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय, युतीच्या घोषणेपूर्वीच वचननामा जाहीर करून शिवसेना भाजपवरती दबाव आणू पाहते का? मुंबईत भाजपचा 2014चा जागा वाटपाचा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य करावा लागेल का? आणि सेना भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय? घडतंय की बिघडतंय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यानिमित्तानं उपस्थित केला। आपल्यासोबत मान्यवर आहेत या चर्चेसाठी। लोकसत्ताचे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत प्रभाकर नारकर आहेत, जे आता अध्यक्ष जनता दल सेक्युलरचे आहेत, मात्र ते ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत। त्यांनी अनेक वर्ष मुख्यालय जे आहे मुंबई महापालिकेचं तिथून पत्रकारिता केलेली आहे, तिथनं अनेक महत्त्वाच्या बातम्या समोर आणलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा त्या दृष्टीचा अभ्यास पण महत्त्वाचा आहे। चंद्रशेखर प्रभू आपल्यासोबत असणार आहेत नगररचनाकार या चर्चेमध्ये थोड्या वेळाने, आणि मिलिंद बल्लाळ आपल्यासोबत आहेत, जे दैनिक ठाणे वैभवचे संपादक आहेत। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत। आणि पहिला खरं तर प्रश्न मिलिंद बल्लाळ आपल्याला विचारायचा आहे, त्याचं कारण हेच आहे की जो वचननामा आलेला आहे त्या वचननाम्याच्या अनुषंगाने नेमकं काय निरीक्षणं तुमची आहेत? कारण प्रत्येक पक्ष येणाऱ्या काळात आता काही ना काही जाहीरनामा, वचननामा, वचकनामा हे सगळं घेऊन येईल, पण खास करून शिवसेनेचा वचननामा जो आहे त्या वचननाम्यामध्ये नेमका तुम्हाला विश्लेषण करायचं झालं तर नेमकं काय कराल? निवडणुका आणि वचननामे किंवा जे जाहीरनामे जे आहेत यांचं समीकरण चाललेलंच असतं, परंतु ह्यावेळेच्या वचननाम्यात जसं आपण मगाशी सांगितलं की अनेक वचननाम्यातल्या पूर्वीच्या गोष्टी त्या सुद्धा साध्य झालेल्या नाहीत, त्याच्या आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे। अशा पार्श्वभूमीवर जो हा वचननामा आलेला आहे त्या
या वचननाम्याचं एक माझा प्रमुख एक आक्षेप असा आहे की ठाण्यासारख्या ठिकाणी आणि त्या काही प्रमाणात त्या गोष्टी मुंबईलाही लागू आहेत की क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, हाऊसिंग फॉर पुअर असेल, हे सगळे विषय जे आहेत, पिण्याचं पाणी जे आहे किंवा सार्वजनिक वाहतूक आहे, रस्त्यांची दुर्दशा आपण दाखवलेलीच आहे. या सर्व गोष्टी खरं म्हटलं तर मुंबई ठाण्यासारख्या प्रगत शहरांमध्ये, महानगरांमध्ये आता असणं आवश्यक नव्हतं. किंबहुना ह्यांचं वचननाम्यात समावेश होणं हे सुद्धा सर्व राजकीय पक्षाला खरं म्हटलं तर शोभणारं नाहीये. कारण एकीकडे आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करायच्या, हजारो कोटी रुपयाच्या आपण इथे उपक्रम प्रकल्प राबवण्याच्या गोष्टी करायच्या आणि पुन्हा आपण पायाभूत सुविधांबद्दल चर्चा करत राहायची. तर या वचननाम्यांमधनं मग तो शिवसेनेचा असो, भाजपचा असो किंवा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे येतील ते, यात कल्पकता कुठेच नाहीये. यात नवीन काही आहे, लोकांना काहीतरी आकर्षित करेल असं काही नाहीये. सर्वात वाईट गोष्ट ह्याची आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीचे साधारणपणे आश्वासनं दिली जातात ती शहरातल्या मतदारांना आपण देत आहोत. वास्तविक ठाणे मुंबईतल्या कोणी मालमत्ता करात माफी द्यावी किंवा ते माफ करावं असं कोणी म्हटलेलं नव्हतं. ते का म्हटलंय आणि त्याचा आपल्याला बोजा जो येणार आहे तो का, यांनी एक गोष्ट होणार आहे की तुम्ही जरी मतदारांना खुश करायला जात असाल तरी मतदारांचा जो एक हक्क असेल की बाबा आम्ही तुम्हाला कर भरतो तर तुम्ही त्या पैशांच्या पोटी आम्हाला काही मोबदला देता की नाही, तर हा प्रश्न सुद्धा विचारण्याची नैतिकता एखाद्या मतदारांमध्ये राहणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मतदारांना थोडंसं अपंग करणं हे योग्य नाही. नक्की आपण आणखीन महत्वाच्या मुद्द्यांकडे येऊ. तुम्ही जे म्हणताय की मतदारांना अपेक्षित अपंग करणं योग्य नाहीये, खास करून ज्या पद्धतीनं वचननाम्यामध्ये एक प्रकारचं मोफत सगळ्या गोष्टी देण्याची भाषा याच्यामध्ये केली. याबरोबरनं पुन्हा प्रभाकर नारकर, तुम्हाला शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट दिसते? वचननाम्यातल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यापूर्वी मी थोडीशी बजेट बद्दल सांगू इच्छेन की मुंबई महापालिकेचं बजेट यावर्षीचं बजेट आहे ते 36,000 कोटी रुपयांचं आहे. गेल्या 5 वर्ष महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 1.25 लाख कोटी रुपये, म्हणजे यावर्षी 36,000 कोटी रुपये, गेल्या वर्षी 31,000 कोटी रुपये, त्याच्या आधी 26,000 कोटी रुपये, 22,000 कोटी आणि 19,000 कोटी. गेल्या 5 वर्षामध्ये 1.25 लाख कोटी रुपये या शहरासाठी खर्च केल्यानंतर या शहरात कोणता बदल झालेला आपल्याला दिसतोय? खरंच शिवसेनेने इथं काही करून दाखवलंय का? तर फक्त पैसा लुटण्याचं आणि लुबाडण्याचं काम या मुंबई महापालिकेमध्ये चालतं. कारण सरासरी म्हणजे जर सरासरी काढली तर प्रत्येक माणसामागे, प्रत्येक मुंबईकरामागे मुंबई महापालिका साधारण 20,000 रुपये दरवर्षी खर्च करते. म्हणजे एका कुटुंबामध्ये जर साधारण 5 माणसं असतील तर 1 लाख रुपये एका कुटुंबासाठी महापालिकेकडनं खर्च होतात. तर खरंच कोणाला असं मुंबईकरांना वाटतं का की एवढे पैसे माझ्यासाठी काहीतरी घडते म्हणून? तर बघितलं तर म्हणजे रस्त्यांची अवस्था तुम्ही आता दाखवलीत. 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंना माफी मागायला लागली होती हात जोडून की बाबा आमची चूक झाली, की कारण खड्ड्यामध्ये पडून माणसं मरत होती आणि हे दरवर्षी घडते. आता गेल्या 5 वर्षामध्ये एवढे पैसे खर्च केल्यानंतर खरंच शहरात काही सुधारणा झाली की तर तसं नव्हतं, उलट अधिक बदतर अशी अवस्था या शहराची झाली. त्यामुळे आता ज्या काही योजना जाहीर केल्या त्या सुद्धा अगदी थातूर मातूर, म्हणजे ह्या बजेटचा एक अंदाज घेऊन काही नवं घडवावं. कारण खरं तर एवढा पैसा असल्यानंतर या शहरामध्ये एक नवा ताजमहाल उभा राहायला पाहिजे दरवर्षी, अशी इतका पैसा हे शहर देत आहे. प्रत्यक्षात अशी स्थिती आहे की 50,000 कोटी म्हणजे एवढा खर्च झाल्यानंतर सुद्धा 50,000 कोटी रुपये ठेवींमध्ये पडले. ठेवी गोळा करणं हे महापालिकेचं काम आहे का? आज म्हणजे रेल्वेमधले प्रवास करणारे रोज 10 प्रवासी, म्हणजे तो थोडा वेगळा नक्की महापालिकेच्या बाहेरचा तो विषय. पण तुम्ही जे म्हणता की मूलभूत सुविधा ज्या द्यायला पाहिजे तर त्या अजूनपर्यंत आलेल्या नाहीत. 1.25 लाख कोटी रुपये जर का इथे खर्च झालेले असतील तर त्याचं नेमकं काय झालं ते दिसतायत किंवा नाही, हा सगळ्यात मुद्दा आहे. संदीप आचार्य, करून दाखवल्याचं उद्धव ठाकरे म्हटलेत. उद्धव ठाकरे हेही म्हणालेत की हा जो वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये आम्ही कुठलीही भूलथापा दिलेली नाहीये. नेमकं काय त्यांना म्हणायचं असावं या वचननाम्यात? असं एक तर लक्षात घ्या की 125 कोटी लोकांना रांगेमध्ये नरेंद्र मोदींनी उभं केलं होतं नोटाबंदीच्या प्रकरणात. त्याच्यानंतरही ते त्या भूमिकेवरती ठाम राहिले. किमान उद्धव ठाकरे एक गोष्ट तर ॲक्सेप्ट करतायत की बाबा ठीक आहे, आम्ही अनेक गोष्टी मागच्या वचननाम्यातल्या आहेत, आम्हाला पुढे करायच्या. तुम्ही मुळात हा विषय लक्षात घ्या की मुंबई 437 स्क्वेअर किलोमीटरची क्षेत्रफळ आहे, ते वाढून आता 457 स्क्वेअर किलोमीटर झालं. त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढत जाऊन आज 1.25 कोटी 1,40,00,000 लोकसंख्येपर्यंत पोहोचली. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे आवाच्या सवा आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईला केंद्र शासनाकडून करोडोपाने जो पैसा जातो त्यातनं एक तर पुरेसा वाटा मिळत नाही, राज्य सरकार पुरेसा वाटा देत नाही. मुंबईची परिवहन सेवा जी BST पासून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राज्य शासनाकडनं केव्हाही मदत मिळालेली नाही. आज भाजपचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे.
ज्या तुलनेमध्ये या गोष्टी मिळणं अपेक्षित आहे तेही मिळालेलं नाहीये. आता शिवसेनेच्या बाबतीत किंवा वचननाम्याच्या बाबतीत म्हणालात तर अशी अनेक गोष्टी आहेत की ज्या मुंबई शहरामध्ये नीट होऊ शकलेल्या नाहीत. प्रामुख्याने रस्ते. एक चांगला रस्ता गेले 20 वर्ष टिकणारा एक रस्ता का बांधू शकले नाही हा एक मूलभूत प्रश्न आहे. पण त्याचबरोबर हे पण लक्षात घेतलं पाहिजे की 1,40,00,000 लोकसंख्येला घराघरामध्ये आज प्रत्येकाला पाणी मिळते. पाणी मिळत नाही असं होत नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीमध्ये 52 लाख लोक आपल्या इकडे राहतात. 28% भूभागावरती सहकारी सोसायटी आहे त्याच्यामध्ये लोक राहतात. आज दक्षिण मुंबईत तुम्ही जर बघितलं मरीन लाईन्स पासून चर्चगेट नरिमन पॉईंट पर्यंत तर सकाळी 10 ते 5 या वेळामध्ये 80 लाख लोक असतात. पण कुठेही सिवेज तुंबलंय, गटारं तुंबली आहेत, चोक झाले टॉयलेट्स, अशी परिस्थिती नाहीये. याचा अर्थ मुंबई महानगरपालिका काम करते पहिले लक्षात घ्या. भ्रष्टाचार आहे. रस्त्यांमध्ये 34 रस्त्यांच्या प्रकरणामध्ये साधारण 550 कोटीचा भ्रष्टाचार झाला. आता अजूनही 200 रस्त्यांच्या प्रकरण तपासण्याचं काम सुरू आहे. नालेसफाईमध्ये दरवर्षी भ्रष्टाचाराचे आरोप होतात. या भ्रष्टाचाराला सत्ताधारी पक्ष जबाबदार असतो. पण सत्ताधारी पक्षामध्ये शिवसेनेबरोबर भाजप पण आहे. आज भाजप टक्केवारीच्या गोष्टी करते. आता हे एवढे वर्ष 20 वर्ष काय शिवसेनेचे टक्के मोजत बसले होते का? आज खेड सोमया माफियागिरी वगैरे सगळ्या गोष्टी बांद्राचा साहेब वगैरे या गोष्टी सगळ्या सांगतोय. 20 वर्ष हेच लोक सत्तेमध्ये होते. देवेंद्र फडणवीस या मुद्द्याकडे तुमच्या येऊया की भाजपचा या सगळ्या सत्तेमध्ये काय वाटा होता किंवा भाजपनं या सत्तेमध्ये ज्यावेळेला आरोप करतायत त्यावेळेला त्यांची त्याच्यातली जबाबदारी किती आहे. पण आपल्यासोबत चंद्रशेखर प्रभू आहेत, नगररचनाकार आहेत आणि सातत्यानं मुंबईच्या प्रश्नांबद्दल पोटतिडकीनं बोलत आलेले आहेत. चंद्रशेखर प्रभू, तुम्हाला पुन्हा मुद्दा हाच आहे की जो वचननामा शिवसेनेचा आता आलेला आहे, आता आपल्यासोबत मिलिंद बल्लाळ जे ठाणे वैभवचे संपादक आहेत, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की कुठेतरी या सगळ्या वचननाम्यामध्ये कल्पकतेचा अभाव आहे. तुम्हाला असं वाटतं का? हे बघा, वचननामा महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरता मर्यादित ठेवायचा तर गटर, वॉटर, मीटर आणि सटर पटर याच्यापुरता तो वचननामा राहतो. वचननामा हा व्यापक स्वरूपाचा असला पाहिजे. मुंबईचं पुढच्या 20 वर्षात काय होईल आणि आम्ही मुंबईला आणखी 20 वर्षात काय करून दाखवू ह्याच्याविषयी जर वचननामा असेल तर त्या वचननाम्याला काहीतरी अर्थ आहे. एरवी आम्ही नालेसफाई करू किंवा मिठी नदी काळी आहे ती सफेद करू वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी लोक ऐकून ऐकून थकलेली आहेत. कारण प्रत्येक वचननाम्यामध्ये या सर्व गोष्टी होतात. मुंबईचा मूलभूत प्रश्न आहे गृहनिर्माण आणि तो गृहनिर्माणाचा प्रश्न जोपर्यंत सोडवण्याच्या दृष्टीनं सर्व पक्षांकडून प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत मुंबईचे प्रश्न काही सुटणार नाहीत. निम्मी मुंबई ही झोपडपट्टीत राहते. 25 लाख लोक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळीत राहतात. म्हाडाच्या इमारतीमध्ये एकंदरीत 10,80,000 लोक राहतात. स्टाफ क्वार्टर्स मध्ये राहणाऱ्यांची संख्या 15 लाखाच्या घरात आहे आणि 45,000 कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये लोक राहतात. अशा पद्धतीचं यापैकी जवळपास 85% इमारतींना पुनर्विकासाची आवश्यकता आहे आणि हा पुनर्विकास केवळ बिल्डरांच्या माध्यमातूनच करायचा असा अट्टाहास सरकार आधीचा असो किंवा आत्ताचा असो वारंवार करते आणि त्या बिल्डरांच्या माध्यमातून 5,800 प्रकल्प अडून राहिलेले आहेत की जेणेकरून बिल्डर आज भाडं देत नाहीत. लोक रस्त्यावर आलेली आहेत, बिल्डिंगी पाडल्या गेलेल्या आहेत आणि ह्या प्रश्नांकडे कोणाचंही लक्ष वेधण्याचं काम चालू नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात काय होतं की निवडणुका आल्या की राजकीय नेते बिल्डरांकडे जाऊन पैसे मागायचे. हळूहळू राजकीय नेत्यांकडे इतके पैसे झाले की राजकीय नेते स्वतःचे पैसे फिरवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी ते बिल्डरकडे ठेवायला लागले. काही दिवसांनी बिल्डरांना हे असं लक्षात आलं की बाबा आपण पैसे कमवून वाढवून राजकीय नेत्यांना देतो, मग ह्या सर्व गोष्टी अशा कशा व्हायच्या. राजकीय पुढाऱ्यांना हे लक्षात आलं की बाबा माझे पैसे घेऊन हा मोठा झाला, त्यामुळे राजकीय पुढारी म्हणाले की आम्हीच बिल्डर होऊ आणि मग बिल्डरांच्या लक्षात आलं की आमच्या पोटावर लात आहे, राजकीय पुढारीच बिल्डर होणार म्हणून मग बिल्डर राजकीय पुढारी झाले. प्रत्येक पक्षात 1-1, 2-2 मोठे बिल्डर आहेत जे राजकीय पुढारी झालेले. नक्की मुंबईचं एक विशेष सर्कल तुम्ही आता सांगितलेलं आहे. पण या बरोबरीनं पुन्हा जो वचननाम्याचा भाग आहे, ज्या वचननाम्यामध्ये संदीप आचार्य नेमकं कल्पकतेचा अभाव असं ज्यावेळेला म्हटलं जातं, या वचननाम्यामध्ये तेच शब्द आहे असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला कुठेतरी अधिकच्या ज्या अपेक्षा आहेत, एकीकडे निवडणुकीचं राजकारण करणारा हा वचननामा आहे असं म्हणायचं
की कुठेतरी मुंबईकरांना एक जे त्यांना आकांक्षा जी आहे किंवा त्यांना जी स्वप्न आहेत त्या ते स्वप्न साकारणारा वचननामा आहे, काय म्हणता येईल त्याच्यामध्ये? ते मुळामध्ये असं आहे की मुंबईमध्ये हे जे म्हणाले त्याप्रमाणे अनधिकृत झोपड्या किंवा जे घुसखोर किंवा जे लोक मोठ्या प्रमाणात बाहेरून येतात त्यांना कुठेतरी तुम्हाला केव्हा तरी रोखावंच लागेल आणि यासाठी पॉलिटिकल विल असायला पाहिजे, जे विल आज सत्तेवर येऊन शिवसेना भाजप दोघंही दाखवत नाहीयेत. म्हणजे राज्यात सत्तेवर 85-95ला जेव्हा युतीचं सरकार होतं त्या 95 नंतर झोपडपट्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही असं शिवसेनेच्याच सरकारने त्यावेळेला न्यायालयामध्ये सांगितलं होतं. आज देवेंद्र फडणवीस 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत आहेत, 2016 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची भूमिका घेत आहेत. मुंबईतल्या फेरीवाल्यांवरती महानगरपालिका कारवाई करत नाही. मुंबईकडे पैसा आहे, मुंबई महानगरपालिकेकडे पैसा आहे, आयुक्तांपासून यांच्याकडे ताकद पण आहे, खर्च करण्याची वृत्ती पण आहे, पण आता याच्यात नीट काम होऊच शकत नाही. प्रत्येक जण ओरबाड्यालाच बसलाय. हे फक्त राजकारण याच्यामध्ये सध्या सुरू आहे. ह्याच्यामध्ये आता शिवसेनेने वचननामा दिलाय, ही एक वेगळ्या पद्धतीने भाजपवर त्यांनी कुरघोडी केलेली आहे. कारण भाजपच्या जर आतापर्यंतच्या मधल्या काळातल्या चाली बघितल्या तर त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेना मुक्त भाजप महाराष्ट्र ही त्यांची मुळात लाईन असल्यामुळे शिवसेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेतला, सैनिकांच्या अगेन्स्टमध्ये मावळे उभे करण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे ती मुंबईतनं शिवसेना संपवणं हा बेस त्याच्यातला आहे. काँग्रेस मुक्त देशात असेल पण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये शिवसेना मुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हा त्यांचा स्टँड होता. त्याला छेद देण्यासाठी मधल्या काळामध्ये त्यांनी 1 लाख कोटीची अगदी घोषणा, मेट्रो, मोनो सगळ्या गोष्टी केल्या. त्या जेव्हा होतील तेव्हा होतील. प्रश्न असा आहे तो आज जो वचननामा शिवसेनेने दिलेला आहे त्याच्यामध्ये मला थेट कॉमन मॅनची कनेक्टिव्हिटी दिसली. आतापर्यंत मध्यमवर्गीय माणसासाठी कोणीही गेलं नाही. प्रत्येक जण फक्त झोपडपट्ट्यांना मतांसाठी वाटेल तशी आश्वासनं देत राहिले. आता परिस्थिती अशी होती की 500 चौरस फुटात राहणाऱ्या लोकांना आम्ही करमाफी देऊ, 700 स्क्वेअर फीटच्या लोकांना शिवसेनेनी मध्यमवर्गीय जे आहेत भाजपचे भाजपचा मध्यमवर्गीय त्यांनी- प्रयत्न केलाय असं तुमचं Exactly, म्हणणं आहे. exactly. पण या मुद्द्यावरती मी नारकर तुमच्याकडे येतो, पण मिलिंद बल्लाळ तुम्हाला असं वाटतं का की मध्यमवर्गीयांना एक प्रकारे आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं हा अतिशय कल्पकतेनं निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून केलेला वचननामा आहे की येणाऱ्या 1 फेब्रुवारीला ज्यावेळेला अर्थसंकल्प असणार त्यावेळेला पण भाजपच्या मध्यमवर्गीयांना खुश करणाऱ्या काही योजना येतीलच? नाही, कल्पकता ही अशा पद्धतीची पॉप्युलिस्ट जे आहे त्याच्याबद्दल म्हणजे तो कुरघोडीचा जो भाग आपण सोडला तरी देखील मगाशी आचार्यांनी जे एक सांगितलं त्याच मुद्द्याला मी पुढे जाऊन असं सांगेन की बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी असं सांगितलं होतं की मुंबईचं जर आपल्याला बकालपणा थांबवायचा असेल तर कुठेतरी आपल्याला मुंबईची एंट्री जी आहे ती रेस्ट्रिक्ट केली पाहिजे, कुठेतरी त्याच्यावर निर्बंध यायला पाहिजेत. परंतु जेव्हा आपण अशा पद्धतीच्या सवलती समजा जाहीर करत गेलो तर एखाद्याला ती संपूर्ण प्रोसेसच उलटी होईल की पुन्हा एकदा असं वाटेल की अरे मुंबईमध्ये जायचं आणि घर घेणं आणि नंतर सगळ्या ज्या सवलती आहेत त्या पदरी पाडून घेणं हे सोपं होऊन जाईल आणि त्याच्यामुळे एखाद वेळेला मुंबईकडे पुन्हा एकदा लोंढे वाढतील. म्हणजे एकीकडे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधांसाठी पैसे नाही म्हणून आपण ओरड करायची, त्यानंतर आपण पुन्हा कर माफी करायची आणि वेगळ्या पद्धतीचं संकट ओढवून घ्यायचं. त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीयांचं साधारणपणे मानसिकता आता अशी झालेली आहे की आम्हाला व्हॅल्यू फॉर मनी द्या, भले आमच्याकडनं 2 पैसे जास्ती घ्या परंतु जे पैसे आम्ही तुम्हाला देतोय त्या पैशांचा योग्य मोबदला आम्हाला दिला पाहिजे. भ्रष्टाचाराचा मुद्दा मगाशी मांडण्यात आला तर भ्रष्टाचार तुम्ही जरी थांबवला तरी मला असं वाटतं की भ्रष्टाचार जवळजवळ 22,000 कोटीचा का काही कोट्यवधी रुपयांचा होतो तर तो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार थांबला तर करमाफी देण्याची गरजच नाही राहणार. परंतु एक फायनान्शियल डिसिप्लिन असणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की वचननाम्यामधनं ह्या गोष्टी सुद्धा बाहेर यायला पाहिजेत की बाबा आपल्याला आता सर्वसाधारणपणे एक उदाहरण मी तुम्हाला देतो, नेहमी देत असतो की आपण पूर्वी चित्रपट बघायला जायचो तर 100 रुपयात आपण चित्रपट बघायचो, इंटरव्हलमध्ये काहीतरी खायचो आणि बाहेर पडायचो. परंतु हे मल्टिप्लेक्स आल्यानंतर आता सर्वसामान्य माणूस सुद्धा 300 ते 500 रुपये खर्च करायला लागलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्याला मल्टिप्लेक्स मध्ये ज्या सुविधा मिळतात किंवा त्या गोष्टींची जी त्याला गरज आहे किंवा चांगली स्वच्छता प्रसाधनगृह यंत्रणा चांगली पाहिजे तर ह्या सर्व सुविधा ज्या आहेत या तुम्ही जर दिल्यात मुंबईकरांना तर ते बहुतेक कर माफी मागणार नाहीत आणि एक फायनान्शियल डिसिप्लिन पण राहील आणि एक चांगल्या पद्धतीचा व्हॅल्यू. अर्थात एक छोटासा ब्रेक घेऊया. एक ब्रेक नंतर आपण पुन्हा आपले जे मान्यवर आहेत त्यांच्याकडे येऊयात आणि मुळात मुंबईचा हा जो संदर्भात महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जो विकास वचननामा शिवसेना घेऊन आले त्या वचननाम्याच्या संदर्भात आणखीन सखोल अशी चर्चा आपण करूयात छोट्याशा ब्रेक.
नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय शिवसेनेच्या वचननाम्याच्या निमित्तानं आणि अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच मुद्दा सर्वाधिक चर्चेला जातोय आणि तो म्हणजे शिवसेना भाजप युती होणार की नाही. कोण म्हणते युती घडते तर कोणी म्हणते युती बिघडते. पाहूयात खरी परिस्थिती नेमकी काय आहे ते. महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख तोंडावरती आलेली असली तरी सेना भाजपच्या युतीचं काही नक्की होताना दिसत नाहीये. मुंबईत भाजपनं शिवसेनेपुढे 114 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, म्हणजे चक्क निम्म्या जागा. त्यावर सेनेनं त्यांना 55-60 जागा देऊ केलेल्या आहेत. सध्या यावरच सगळी खलबतं सुरू आहे. विशेष म्हणजे उद्धव देखील युतीबाबत टोकाची भूमिका घ्यायला तयार नाहीये. युतीबद्दलची बोलणी चालू आहे. मी मगाशी जे सांगितलं की 23 जानेवारीचं महत्व आमच्याकरता वेगळं आहे, म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे. उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही याच्यात घेऊ. 2014च्या फॉर्म्युल्यावरच भाजप अजूनही ठाम आहे. आम्ही प्रस्ताव दिलाय, विचार शिवसेनेनं करायचा आहे असं भाजप म्हणतंय. त्यांना फॉर्म्युला मान्य असो की नसो, आम्हाला आमची पार्टी चालवायची, आमचे कार्यकर्ते सांभाळायचे. ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणच्या जागा आम्ही सोडणार नाही. फॉर्म्युला शेवटी भाजपचा काय असेल, 2012 नुसार की 2014 नुसार? भाजपचा फॉर्म्युला 2014 प्रमाणे. ठाण्यातही युतीचं अजून काही जमताना दिसत नाही, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनं युतीचं काय होणार अशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. पुण्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. तर तिथं शिवसेना म्हणते स्वबळावरच लढलं पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये तर भाजप थेट राष्ट्रवादीशीच टक्कर घेऊ पाहते, त्यामुळे तिथंही युतीची शक्यता धुसर झाली आहे. नाशिकमध्ये युती फिसकटली आहे, तिथं शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढतायत. नागपूरमध्ये युती पूर्णपणे बिघडल्यात जमा आहे. तिथं भाजप एवढी प्रबळ आहे की त्यांना सेनेची गरजच नाही, म्हणूनच सेनेनं तिथं स्वबळाचा नारा दिलाय. अगदी स्पष्टच भाषेत बोलायचं झालं तर नगरपालिकेतील यशामुळे भाजपच्या वारू चांगला चौखूर उधळला, म्हणूनच भाजपवाले छोटा भाऊ मोठा भाऊची भाषा करू लागलेत. दानवे साहेब, ज्याचे सत्तेत खासदार मोठा ज्यादा तो मोठा, ज्याचे आमदार ज्यादा तो मोठा, ज्याचे सरपंच ज्यादा तो मोठा, ज्याचे नगराध्यक्ष ज्यादा तो मोठा. संख्या जर आमची आहे तर आम्हीच मोठे की नाही. आता हे कोणा भविष्यकाराला विचारायची गरज नाहीये. त्यांनी स्वीकारलं पाहिजे आता की भाजप देशात सर्वात नंबर 1चा पक्ष आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडताना आता युतीचं काय ते एकदा करून टाका. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना गृहीत धरून चालू नका, नाहीतर मतदारांनी मनावर घेतलं तर सगळंच अवघड होऊन जाईल. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. घडतंय की बिघडतंय स्पष्ट होताना दिसतंय हळूहळू. आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. मंगेश मोरे म्हणतात, जर दोन पक्ष वेगळे आहेत तर वेगळे लढा, जनतेला मूर्ख कशाला बनवता. ज्ञानेश मोरे म्हणतात, विधानसभेप्रमाणे भाजप शिवसेनेला खेळवत आहे. उद्धव ठाकरे युती तोडा, सत्ता शिवसेनेचीच येईल. संतोष पानमंद म्हणतायत, मनसे आणि शिवसेना युती झाली की भाजपला कळेल मोठा भाऊ कोण आहे तो. आणि मिलिंद कांबळे म्हणतायत, शिवसेना आणि भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास नाही, त्यामुळे युतीचा लपंडाव सुरू आहे. या बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आणि त्याबरोबर पुन्हा एकदा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रभाकर नारकर आपल्याला विचारायचा की एकीकडे हे सगळे विकासाचे मुद्दे समोर येताना दिसत आहेत, इकडे आपण म्हणतो की युतीच्या वचननाम्यामध्ये जसं संदीप आचार्य म्हणाले की मध्यमवर्गीयांना थेट टार्गेट केलेलं आहे. एक प्रकारे भाजपच्याच मतपेढीवरती शिवसेनेनं आपला दावा सांगितलेला, कुरघोडी केलेली आहे. एक प्रकारे दबाव आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. काय म्हणाल? खरं तर सेनेचं काम स्वतःला आत्मविश्वास नाही त्यांना की आपण आता जिंकू शकतो, कारण आपलं काम समाधानकारक नाही आणि लोक नाराजी व्यक्त करतील. त्याच्यामुळे ही एक प्रकारे लाच द्यायची प्रक्रिया. मग अशी संदीप आचार्यांनी म्हटलं की मुंबईत येणाऱ्या लोकसंख्येवरती नियंत्रण आणलं पाहिजे. प्रत्यक्षात तशी स्थिती आता राहिलेली नाही. उलट गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या कमी होताना दिसते आणि आता जो MMR मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा जो आराखडा झालाय त्याच्यामध्ये असं व्हिज्युअलाइज करण्यात आलं की 20 लाखांनी लोकसंख्या कमी होणार, म्हणजे इथल्या गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना सुद्धा मुंबईच्या बाहेर काढायचं सरकारचा आणि महापालिकेचाही प्लॅन आहे की इथं फक्त उच्चभ्रू किंवा श्रीमंत लोकच राहतील अशी स्थिती निर्माण केली जाते. आणि त्यामुळे खरं तर या वर्गाने आता सावध होऊन याचा जाब विचारायची वेळ आलेली आहे. नक्की. याबरोबर चंद्रशेखर प्रभू, तुम्हाला मुळात
हे सगळं गृहीतक जे आहे ते योग्य वाटतंय का एकीकडे? दुसरीकडे भाजपनं खूप मोठी स्वप्न दाखवलेली आहेत अलीकडच्या काळामध्ये मुंबईच्या बाबतीमध्ये. मोठमोठे फ्लायओव्हर्स, मोठमोठे हायवेज, या सगळ्याबाबतचं ज्या वेळेला बोललं गेलंय. आता अगदी कोस्टल हायवेच्या बाबत उद्धव ठाकरेंनी आजच्या या वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा कुठला प्रोजेक्ट किंवा एखादा असा प्रकल्प जो प्रकल्प जे मुंबईला आज हवंय, मुंबईकरांना जे हवंय, संपूर्णपणे जी एक प्रकारची ट्रॅफिक तुंबलेली असते, जे जे महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत मुंबईचे, जसं तुम्ही म्हटलात की घरांचा प्रश्न आहे, या सगळ्याकडे कुठेही त्या वचननाम्यामध्ये उल्लेख असलेला दिसत नाही. नाही, साधी गोष्ट लक्षात घ्या की कोस्टल रोड हा तुम्ही बांद्र्यावरून वरळीपर्यंत केलात, त्याच्यात 2000 कोटी 5 किलोमीटरला खर्च केले, म्हणजे 1 किलोमीटरला झाले 400 कोटी. आता या हिशेबानं जर हा पूर्ण समुद्रातून जर रस्ता नरिमन पॉइंट वरून गेला तर 35 किलोमीटरचा होईल. 5 किलोमीटर त्यातले वजा केले तरी 30 किलोमीटरच्या याला 400 कोटी गुणिले 30 किलोमीटर म्हणजे किती झाले? 20-25 हजार कोटी. आणि किती लोक त्याच्यातून त्या गाड्यातून जातात? माझ्यासारखा माणूस जातो, 2-2 गाड्या आहेत माझ्याकडे, आणि गाड्या असणारी माणसं किती आहेत? मुंबईमध्ये 8 लाख गाड्या आहेत. 1.25 लाख लोकसंख्येच्या तुलनेनं 8 लाख गाड्या, आणि ऍव्हरेज ऑक्युपन्सी पर कार इज 1.25, म्हणजे 10 लाख लोकांसाठी 1,25,00,000 लोकांना 1,25,00,000 लोक, 40 लाख ते 50 लाख लोक बसमध्ये जातात, 70 लाख लोक ट्रेनमध्ये जातात. तर ट्रेनची सुविधा जास्त सुलभ करावी किंवा ट्रेनच्या पासेसच्या तो महानगरपालिकेचा विषयच नाहीये, म्हणजे त्या अर्थाने तो विषय केंद्राचा आहे, त्या अर्थाने तो विषय राज्य सरकार जे आता आणि त्यांचे केंद्र सरकार सत्तेत आहेत त्यांचा तो विषय आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की बहुजन जे लोक आहेत सगळे, जे ज्या पद्धतीनं मुंबईतला जो सामान्य मुंबईकर आहे त्याच्यासाठी सुविधांचा अभाव असल्याची स्थिती आहे. मिलिंद बळवंत, तुम्हाला हे मान्य आहे का की कुठेतरी जे जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते बाजूला या सगळ्या चर्चेमध्ये राहतात? या संपूर्ण वचननामा असेल किंवा सगळ्या पक्षांचा जो अजेंडा असेल त्याच्यामध्ये बहुसंख्यांचे प्रश्न जे आहेत ते कुठेतरी बाजूला पडत आहेत? निश्चितच. मला नेहमी एक प्रश्न पडतो की वचननामा जेव्हा बनतो आणि त्यात ज्या गोष्टींचा समावेश होतो, तर प्रत्येक शहराचं, म्हणजे ठाणे असेल, मुंबई असेल, अन्य कुठची महापालिका असेल, त्या प्रत्येक महापालिकेचा एक डेव्हलपमेंट प्लॅन असतो. त्या डेव्हलपमेंट प्लॅन मधल्या किती गोष्टी समाविष्ट होतात या वचननाम्यात, की माझ्या मनात आलं की मी अमुक अमुक योजना करायची, ती डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहे का? कारण डेव्हलपमेंट प्लॅन हा तज्ज्ञ मंडळी करत असतात, तेव्हा त्याचं लोकसंख्येचं प्रोजेक्शन असतं, जमा खर्चाचं प्रोजेक्शन असतं, आणि कुठेतरी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅन केला जातो. बरोबर. आपण गेल्या काही वर्षात असं बघतोय, ही सर्व महानगरं जी आहेत ही जशी गरज निर्माण होईल तशा पद्धतीचे प्रकल्प हाती घेत आहेत, आणि मग त्याचा काही अभ्यास होतोच असं नाही, किंवा मग तो डेव्हलपमेंटशी त्याचा कुठेतरी ताळेबंद त्याचा एक आखला जाणं आवश्यक आहे, तोही आखला जात नाही. त्यामुळे कुठेतरी डेव्हलपमेंट प्लॅन हा विचार घेतलाच पाहिजे. ठाण्याचं उदाहरण जायचं झालं तर 2020 साली या डेव्हलपमेंट प्लॅनची मुदत संपते. या 2020 सालापर्यंत 100% डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होता. प्रत्यक्षात तो जेमतेम 18% झालेला आहे. म्हणजे 82% त्यातल्या योजना अजूनही कागदावर आहेत आणि आपण नवीन योजना आणतोय. तर ही गोष्ट कुठेतरी विसंगत वाटते की आपण एकीकडे ह्या सगळ्या शहरांचं एक नियोजनबद्ध विकासाचं स्वप्न बघतोय आणि मग कुठच्या तरी महापौरांच्या मनात येतं, कुठच्या नेत्याच्या मनात येतं, कुठच्या तरी आयुक्ताच्या मनात येतं आणि मग तो त्या पद्धतीने योजना आखायला लागतो. तर हे धरसोड जे धोरण आहे हे काही बरोबर नाही. ठाण्यासारख्या शहरामध्ये आज तुम्हाला सांगतो की जवळजवळ निम्मी लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. तर या झोपडपट्ट्यांच्या संदर्भातला क्लस्टर डेव्हलपमेंटचा एक साधा विषय आहे. त्याचं काय झालं? ठाण्यामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे, काय झालं त्याचं? म्हणजे असा जर आपण ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतोय, आपण कर माफी करतोय, तर त्याच ठाणेकरांनी टोल माफ करा म्हणून म्हटलेलं आहे, त्याचा का नाही विचार होत? तर असे प्रश्न मतदार विचारणार. त्यामुळे तुमचा वचननामा त्याच्यावर कोणीही कोणत्या प्रकारचं बोट ठेवू नये असं जर वाटत असेल तर तो फुलप्रूफ असणं आवश्यक आहे. नक्की त्या दृष्टिकोनातनं कुठल्याही पक्षाने
आता वचननामा करताना ते काळजी घेतली पाहिजे. नक्की वचननामा फुलप्रूफ आहे का संदीप आचार्य? तर मला याच्यावरती एक मुद्दा मुळात लक्षात आणून द्यायचा आहे. 61 सालचा जो डीपी प्लॅन होता, विकास आराखडा होता, ती 33% अंमलबजावणी झाली. 91 साली त्याच्यानंतर साधारण 30 वर्षांनी विकास आराखडा बनतो. 91चा डीपी प्लॅन 18% इम्प्लिमेंट झाला. आता विकास आराखडा 2013 साली बनणं अपेक्षित होतं. हा 2017 आला तरी अजूनपर्यंत बनलेलं नाही. त्याच्यामध्ये मुंबईकरांनी 84,000 सजेशन ऑब्जेक्शन नेमले होते. हा विकास आराखडा मंजूर होण्याच्या पूर्वी हा महापालिकेला राबवायचा असतो, महापालिकेच्या माध्यमातून सरकारकडे जात असतो आणि अंतिम होत असतो. त्याच्या आधीच वारंवार मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरातल्या मोडकळीला आलेल्या इमारती, जुन्या इमारती, उपनगराचं गृहनिर्माण धोरण अशा हव्या तेवढ्या घोषणा करून मोकळे झालेले. त्या उपनगराच्या घोषणेला उद्धव ठाकरे पण हजर होते. म्हणजे एकीकडे विकास आराखडा अजूनही झालेला नाहीये आणि यांच्या घोषणा सुरू आहेत जोरामध्ये. आता राहिला प्रश्न वचननाम्याचा. तर झोपडपट्टी असेल, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, ह्या विषयासंदर्भामध्ये निर्णय राज्य सरकार करतं, महानगरपालिका करत नसते. हा पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये. आता महानगरपालिकेची जी मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो, जी मूलभूत कर्तव्य आहे ते पाणी पुरवठा, मलनिस्सारण, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कितीतरी पुढे जाऊन मुंबई महानगरपालिका प्रचंड प्रमाणामध्ये काम करत नाही अशातला भाग नाही येते. पण ज्या वेगाने लोंढे येत आहेत, लोकसंख्या कागदावरती काही कमी झालेली असेल, आकडेवारी काही कमी म्हणाले की कमी होणार आहे पूर्णपणे, त्या अर्थाने 20 लाख ते मुंबईचे जेवढे फुटपाथ सगळे झोपडपट्ट्यांनी व्यापून राखलेले आहेत ना, त्या किंवा सगळ्या फेरीवाले बसलेले आहेत ना, त्याच्यातनं दिसतं लोकसंख्या कमी झाली आहे का जास्त झाली आहे. आज झोपड्यांचे 3-3, 4-4, 5-5 मजल्याच्या झोपड्या उभ्या राहत आहेत. कुठे काय कमी झालंय? दुप्पट वाढतंय. करदाता मुंबईकराला काय सुविधा मिळत आहेत? आज पहिल्यांदा समजा शिवसेनेने सांगितलं असेल की मी 500 स्क्वेअर फीट 700 स्क्वेअर फीटच्या करदात्याला सुविधा देतोय. आज नगरसेवक फंड, आमदार फंड हा फक्त झोपडपट्टीत वापरला जातो, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य खरा करदाता जो आहे, आय एम अ टॅक्स पोअर, मी माझ्यासारख्या करदात्याला कुठल्या सुविधा देतात? कुठल्याही मिळत नाही. पाणीपट्टी सतत वाढवली जाते, मालमत्ता कर वाढवला जातो. उपनगरांचा मालमत्ता कर वाढवायची सगळी मर्यादा पूर्णपणे संपलेली आहे. महानगरपालिकेचा 37,000 कोटीच्या बजेटपैकी भांडवली कामांसाठी जे बजेट आहे मागच्या 10 वर्षाचा जर विचार केला मुंबई पुरता, तर 40,000 कोटी रुपये मुंबई महानगरपालिका वापरू शकलेली नाही. हे वास्तव आहे. पण वापरू न शकण्याची अनेक कारण आहेत की मॅनपॉवर कमी आहे, तिकडे मनुष्यबळ भरायला पाहिजे. मुंबईमध्ये जागोजागी झोपड्या किंवा ही सगळी अतिक्रमण किंवा ज्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या आहेत, इम्प्लिमेंटेशन करायला अनेक योजनांना खूप प्रॉब्लेम येतो. आता शिवसेना त्यांच्या वचननाम्यामध्ये कल्पकता आणू शकते, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी आता जो काही म्हणजे भूमिका घेतलेली आहे ती राजकीय थेट माणसाची कनेक्टिव्हिटी साधलेली आहे. करण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी करायला पाहिजे होत्या. मी एकच महत्वाचा मुद्दा इथे सांगतो, या मुंबई शहरामध्ये आज महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नाही आहेत. बरोबर आहे. 18,000 महिलांमागे एक टॉयलेट सीट. तुम्ही इमॅजिन करा परिस्थिती, किती भयावह परिस्थिती आहे. मुंबई शहरामध्ये 78,000 टॉयलेट सीट उभ्या करायला पाहिजेत. आज साधारणपणे 45% टॉयलेटच्या मध्ये पाणी नाहीये आणि जवळजवळ 65-68% ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाहीये. काय करते महानगरपालिका? काय करते राज्य सरकार? काय करतात आमचे आमदार? काय करतात आमचे नगरसेवक? हा प्रश्न गंभीर आहे आणि हा सर्वच पक्षांना लागू आहे. पण सत्तेत शिवसेना भाजप असल्यामुळे त्याचं उत्तर शिवसेनेलाच द्यावं लागेल आणि भाजपला द्यावं लागेल. याच बाबतीत माझी अतिशय स्पष्ट भूमिका आहे. आम्ही पूर्ण मुंबईतल्या टॉयलेटच्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि हे लक्षात आलं की मुंबईमध्ये तळमजल्यावर कमर्शियल आहेत अशी एकंदरीत 20 लाख ठिकाणं आहेत. म्हणजे माझं कमर्शियल दुकान आहे, माझ्या दुकानामध्ये मी पब्लिक करता माझ्या जागेमध्ये मी टॉयलेट बांधतो, तर मला माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाकलं जातं. एका बाजूला टॉयलेट नाही, दुसऱ्या बाजूला टोटल 10,800 रेस्टॉरंट्स आहेत ज्यांचे अर्ज आहेत की आमच्या कस्टमर्स करता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आमच्या जागेमध्ये टॉयलेट बांधू, पण त्यांना परवानगी देत नाही. इथपर्यंत की त्यांच्यापैकी एखाद्याने जरी टॉयलेट बांधलं तर त्याच्यावर MRTP खाली फौजदारी करून त्याला जेल 3 वर्ष. याला तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून दोष द्याल की याला हा पूर्णपणे लाल फितीचा कारभार? त्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या जर सांगितलं की तळमजल्यावर ज्या ज्या ठिकाणी कमर्शियल प्रिमायसेस आहेत त्यांच्यावर कोणतीच सक्ती नाही, पण ज्याला त्या ठिकाणी टॉयलेट करायचं असेल त्याला कोणतीच परवानगीची आवश्यकता नाही, त्यांनी खुशाल टॉयलेट करावे, त्याला पाण्याचं कनेक्शन मिळेल,
त्याचं त्यांनी पाण्याचं भाडं भरलं की काम झालं. असं एक साधं हे महानगरपालिकेला करता येईल, डीसी रूल मध्ये करता येईल. आणि अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. एका बाजूला पंतप्रधानांच्या नावाखाली तुम्ही सांगता की लग्न करू नका, टॉयलेट नाही तर, आणि मुंबईमध्ये कुठेच टॉयलेट नाही. आणि वयोवृद्ध लोकांना, प्रोस्टेट ग्लँडचा त्रास असणाऱ्या लोकांना यांचं काय होईल? तर इथे तुमच्याकडे 10 लाख कमर्शियल संस्था आहेत, म्हणजे ऑफिसेस आहेत, ज्या म्हणतात की आम्ही तळमजल्यावर आहोत, आम्हाला टॉयलेट बांधायचं आहे, आम्ही स्वतःच्या खर्चानं बांधून घेतो. तुमचा नळ आमच्यापर्यंत आला तर त्याचा खर्च आम्ही द्यायला. महानगरपालिका म्हणते नाही, तुला अधिकारच नाही बांधायचे, आणि तू बांधलंस तर तुला जेलमध्ये टाकेल. याहून एक भयानक परिस्थिती एकच मिनिटात सांगतो. मुंबई शहरामध्ये 2002च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने वचननाम्यामध्ये मुंबई आता धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई शहरामध्ये 18,000 कोंबड्या कापण्याची दुकानं आहेत, जवळजवळ 1,500-2,000 बकरी कापण्याची अनधिकृत कत्तलखाने आहेत, आणि याच्यातनं रोजचा 150 टन जैविक कचरा गटारामध्ये आणि सगळीकडे सोडला जातो. पुढच्या काळामध्ये मुंबई आरोग्याच्या धोक्यावरती उभी राहिलेली आहे, आणि याच्यावरती आम्ही कारवाई करणार असं 2002 साली सांगितलं होतं. आजपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही. मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर असताना हे आरोग्य कवच योजना, काय शिव आरोग्य कवच योजना, बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना जाहीर करतात, ही नेमकी कशी करणार, कोणासाठी करणार, काय करणार, याचा कुठलाही पत्ता अजूनपर्यंत नाहीये. अर्थात याच्यातले अधिक तपशील जे आहेत ते आपल्याला माहिती नाहीत. पण तरी चंद्रशेखर प्रभू, तुम्हाला अगदी एक शेवटचा प्रश्न थोडक्यात अपेक्षित आहे की मुळात वचननाम्यांमधनं किंवा राजकीय पक्षांच्या या सगळ्या जाहीरनाम्यांमधनं कुठेतरी आपल्याला एक भविष्याची आशा, किंवा आत्ता तुर्तास जसे तुम्ही काही मुद्दे सांगितले तसे आत्ता लगेच काही गोष्टी सोडवल्या तर आपलं जगणं सुसह्य होईल, अशा प्रकारच्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. ती कल्पकता या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये, या सगळ्या राजकारणामध्ये आत्ताच्या सद्यस्थितीत तुम्हाला दिसते का? नाही वाटत. एक आहे, आता 500 फुटापर्यंतच्या लोकांना जे टॅक्स भरतात त्यांना माफी देणं, हा रिलीफ आहेच ना. म्हणजे ह्याच्यातून रिलीफ निश्चितपणे होईल. पण साध्या गोष्टी ज्याच्या करता महानगरपालिकेला एक पैसाही खर्च करायला लागत नाही, त्या गोष्टी लोकांनी केल्या तर त्यांना मी प्रोत्साहन देऊ इतकं सांगायचं. उदाहरणार्थ टॉयलेट बांधणं म्हणा, किंवा पाण्याची व्यवस्था करणं म्हणा. एखाद्या सार्वजनिक संस्थेनं, शाळेच्या समोर असणाऱ्या संस्थेनं बाहेर नळ आणला आणि शाळेच्या मुलांना त्या ग्लासमधून मोफत पाणी प्यायला दिलं, तर तुमच्या पोटामध्ये का दुखतं, त्याच्या विरुद्धही फौजदारी घ्यायला लागते का? तर रस्त्यावर तुम्ही आणि दरदरीतपणे ज्या झोपड्या अनधिकृत होत आहेत, किंवा ज्या पद्धतीनं बाकी अगदी झोपड्या काय ज्या मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत त्या सुद्धा अनधिकृत होत आहेत, त्याच्यावरती कारवाई होताना अधिकारी कचरतात. हे नेमकं काय होतं, हा सगळा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि अर्थात याचे उत्तर मतदार जो आहे तो आपल्या मतदानातून येणाऱ्या काळामध्ये निश्चित देईल. अर्थात शिवसेनेनं जो आज वचननामा जाहीर केला, या वचननाम्यामध्ये कल्पकतेचा अभाव आहे का? आणि काहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा वचननामा आज आणताना कुठेतरी भाजपवरती कुरघोडी आणि दबावाचं राजकारण केलंय का, याच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट मिळतील. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.